नमस्कार मित्रांनो, लग्नाची वेळी येणाऱ्या काही भागामध्ये असे होणार की सिंधूला समजलेले असते की विनायक हा तिचा अंकुरच आहे। तेव्हा मात्र तिला खूप असा आनंद झालेला असतो आणि ती राघवला चक्क मिठी मारते आणि राघव, इतक्या दिवसातून तुम्ही मला हे सत्य सांगितले, आपला विनायक जिवंत आहे, म्हणजे आपला अंकुर, आणि तोच मी त्याला इतक्या दिवसापासून माझ्या जवळ त्याला अनुभवते, त्याचा स्पर्श मला आपल्या अंकुरसारखाच जाणवायचा, पण तुम्ही माझ्यापासून हे सत्य का लपवले? काय गरज होती तुम्हाला हे सर्व करण्याची? माझी अवस्था काय झाली होती तुम्ही तर बघितली ना। मी रात्रंदिवस आपल्या अंकुरचाच विचार करत होते आणि तुम्ही इतके मोठे सत्य माझ्यापासून का लपवले? काय गरज होती? असे अनेक प्रश्न सिंधू राघवला विचारत असते। राघव म्हणत असतं की अगं सिंधू, सिच्युएशनच तशी होती की मला हे सर्व लपावे लागले। मलाही जे सत्य समजले तेव्हा मी सर्वात अगोदर तुला हे सत्य सांगणार होतो, पण सिंधू, माझ्यापुढे पर्याय नव्हता की मधुताई म्हणजे मधुवर जे संकट आले आणि अचानक मधुचे त्या अपघातामुळे तिचा गर्भाशय काढावा लागला। योगेश आणि तू जो निर्णय सांगितला त्या धक्क्याने मी पूर्ण हादरून गेलो होतो आणि त्याच प्रेडमध्ये हे सर्व सत्य मला समजले होते, म्हणून मधुवर सुद्धा तीच वेळ आली होती आणि मधुने आत्तापर्यंत मला खूप साथ दिली, कारण जेव्हा तू सोडून गेली तेव्हा सुद्धा विनायकसाठी आणि विनू माझ्या आयुष्यात आला तो फक्त मधुमुळेच। हे सर्व क्रेडिट मधुलाच आहे, कारण आम्ही कधीही लग्न करणार नव्हतो, कारण मी तुझ्या आठवणीत इतका रमून गेलेला होतो की मला कोणतेही भान नव्हते, मला दारूचे व्यसन जडले होते। रात्रंदिवस सिंधू मी फक्त तुझाच विचार करत होतं आणि विनूला जेव्हा माझ्या विनू आयुष्यात आला तेव्हा माझे आयुष्य पूर्णपणे हे बदलून गेले। विनायकमुळे मी स्वतःला सावरू शकलो आणि माझ्या नवीन आयुष्याला मी विनायकमुळे सुरुवात केली, पण विनायकसुद्धा माझ्या आयुष्यामध्ये एका खूप मोठ्या निर्णयामुळे आला, कारण जे आश्रमातील लोक होते, ते आश्रमातील जे स्टाफ आहे ते विनायकला मी म्हणजे सिंगल पॅरेंट्स असल्यामुळे विनायकला ते मला देण्यासाठी तयार नव्हते। मात्र विनायकसाठी मधु आणि मी लग्न केले आणि तिने अशा मुलाबरोबर लग्न केले की त्या मुलाने तिला कधीही नवऱ्याचे हक्क दिलेले नाही। मी लग्न करताना मधुला काही अटी घातल्या होत्या, कारण मधु, तुला फक्त विनायकसाठी माझ्याबरोबर हे लग्न करावे लागेल आणि नवऱ्याचे असे कोणतेही हक्क मी तुला कधीच देणार नाही आणि सिंधूची जागा मी सुद्धा तुला कधीच देऊ शकत नाही, म्हणून आमचे हे लग्न झाले। तरीसुद्धा मधुने स्वतःचा विचार केला नाही आणि सिंधू त्यावेळी तिने त्या संकटामध्ये माझी साथ दिली, तर सिंधूला खूप राग येतो। सिंधू म्हणत असते की राघव सर, तुम्हाला कायम मधुताईंचा विचार येतो। माझा जो मला त्रास झाला अंकुर गेल्यानंतर मी स्वतःला गुन्हेगार समजत होते, कारण अंकुर हा माझ्यामुळेच गेला। मी जर घर सोडले नसते अंकुरसोबत तर हे सर्व घडले नसते, म्हणून मी आत्तापर्यंत स्वतःला गुन्हेगार समजत होते, पण तुम्ही माझ्यापासून इतके मोठे सत्य लपवले। खरंच मला तुमचं आता तोंडसुद्धा पाहायची इच्छा वाटत नाही आणि माझा त्रास का समजत नाही? राघव सर, आत्तापर्यंत मी खूप त्रास सहन केला, तो त्रास तुम्हाला कधीही दिसला नाही। जेव्हा मी घर सोडून आपल्या अंकुरसाठी निघले तेव्हा मी तुम्हाला सांगत होते की मधुताईंना जेलमधून सोडू नका, तरीसुद्धा तुम्ही माझं ऐकलं नाही, आपल्या अंकुरचा विचार केला नाही, आपला विचार केला नाही, आणि जर त्यावेळी तुम्ही मधुताईंना सोडवले नसते तर मी सुद्धा अंकुरला घेऊन घर सोडले नसते। तर राघव म्हणत असतो की प्लीज सिंधू, मला असे वाटले होते की त्यावेळी जी परिस्थिती घरावर ओढवली होती, तू हे घर सोडून निघून गेली, अंकुरसुद्धा घर सोडून तुझ्याबरोबर तू घेऊन गेली आणि घरावर काय बिकट परिस्थिती आली असेल आणि तुझ्या अपघाताची बातमी ऐकून तर आपलं पूर्ण हे रत्नपारखी कुटुंब तर कोसळून गेले होते। कुणाला काहीच ही जगण्याची इच्छा नव्हती, पण सर्वांनी स्वतःला सावरले ते फक्त विनायकमुळे, आणि विनायक तर हा मधुमुळे आपल्या घरात आला आणि मधुला कधीही आई होण्याचे सुखसुद्धा तिच्या नशिबी नाही आणि नवऱ्याचे सुद्धा नाही। त्यामुळे तू प्लीज एकदा तिचा विचार कर आणि सर्व काही माफ करून तू तिला परत हे सर्व सांगू नको प्लीज, आणि घरच्यांना सुद्धा हे कधीच सांगू नको। सिंधू काही ऐकत नाही। सिंधू म्हणत असते की तुमच्या घरचे मला अजूनपर्यंत अंकुरवरून टोमणे देतात आणि ते टोमणे मी कशी सहन करते माझी मला माहिती आहे, त्यामुळे आता हे सत्य सर्व रत्नपारखी कुटुंबासमोर यायलाच हवे की अंकुर हा विनायक हा कुणाचा मुलगा आहे की सिंधू आणि राघव यांचा,
आणि रत्नपारखी कुटुंबाचा वंश. राघव म्हणत असतं की हो, तो आपल्याच प्रेमाचा प्रतीक आहे, पण सिंधू हे जर सत्य समजले तर अनेक हे जीवन बर्बाद होतील. कारण मधुसुद्धा हादसा सहन करू शकत नाही, कारण आत्ता तिच्यावर काय परिस्थिती ओढवली आणि विनूशिवाय तर ती कोणतेही आपले जीवन हे व्यर्थच मानत नाही. सिंधू काही ऐकत नाही आणि सिंधू लगेच रागाने तेथून निघून जाते आणि जाताना ती राघवला म्हणत असते की हे सत्य जर तुम्ही 72 तासाच्या आत रत्नपारखी कुटुंबात सांगितले नाही तर मी स्वतः हे सर्व सांगेल आणि विनायकला माझ्यासोबत कायमची मी घेऊन जाईल. त्यानंतर इकडे मधुही विनायकला स्कूलमधून घेण्यासाठी आलेले असते. मात्र सर्व मुलं हे बाहेर येतात आणि विनायक काही दिसत नाही. तर मधुही त्या जे काही वॉचमॅन असतात त्यांना विचारते की अहो, विनायक रत्नपारखी कुठे आहे? तेव्हा तो वॉचमॅन सांगतो की तो विनायक आहे ना, तो बराच वेळ का स्कूलमधून निघून गेला. तेव्हा मात्र मधूला धक्का बसतो. ती वॉचमॅनला म्हणत असते की तुम्ही असे विनायकला कसे जाऊन दिले? त्याच्या घरचे कोणतेही पॅरेंट्स त्याला घेण्यासाठी नाही आले, तरीसुद्धा तुम्ही कुणासोबत त्याला पाठवले? तेव्हा लगेच मधूला खूप मोठा धक्का बसतो. मधू म्हणते की सिंधूने तर विनायकला नेले नसेल ना, म्हणून ती सिंधूला फोन लावते. पण सिंधू काही फोन तिचा लागत नसतो. तर मधू लगेच राघवला फोन लावते आणि राघवला म्हणते की विनायक केव्हापासून स्कूलमध्ये नाही आणि वॉचमॅन सांगतात की विनायक घरी गेला. तर ते ऐकून राघवला आणखीनच धक्का बसतो. राघवला वाटते की सिंधू तर विनायकला घेऊन गेली नसेल ना. त्यानंतर मधुही राघवला म्हणते की मी CCTV फुटेज चेक करते आणि त्यामध्ये विनायक कुणाबरोबर गेला हे समजेल. म्हणून मधू लगेच आतमध्ये येते आणि त्या वॉचमॅनला CCTV फुटेज कॅमेरा ऑन करण्यासाठी सांगते. तेव्हा त्यामध्ये असे दिसते की सिंधू ही विनायकला असे भेटत होती आणि विनायकच्या खूप पप्पे घेत होती, त्याला मिठी मारत होती. तर मधू म्हणते की ती अशी भेटत होती की पहिल्यांदा ती विनायकला भेटली आणि एका सख्या आईपेक्षा ती त्याच्यावर आज वेगळंच प्रेम करत होती, म्हणजे काहीतरी वेगळंच वाटत होते. तर राघवला खूप मोठा धक्का बसतो आणि राघवला वाटत असते की आता सिंधू विनायक आणि सावीला घेऊन तर तिकडे नांदगावला तर गेली नसेल ना, म्हणून सर्वजण आणखीनच घाबरतात. सिंधूचा फोनसुद्धा बंद असतो. राघवला खूप टेन्शन येते की सिंधू आता नक्की ही विनायक आणि सावीला घेऊन नांदगावला निघालेली असणार. तर लगेच राघव जो जाधव असतो त्यांना तो नंबर पाठवतो आणि त्याचे लोकेशन शोधण्यासाठी सांगतो. तेव्हा जाधव सर्व चेक करून सांगतात की तो नंबर आत्ता यावेळी बंद आहे, पण त्याचे लास्ट लोकेशन हे बस स्टॉपवर सांगते. तेव्हा लगेच राघवला आणखीन धक्का बसतो. राघव घाईने बस स्टॉपवर येतो आणि सर्व बसमध्ये तो चेक करत असतो. मात्र सिंधू आणि विनायक कुठे दिसत नाही. तर समोर सिंधू आणि सावी विनायक एकत्र केक कापत असतात. तर आणि समोर एका दुसऱ्या व्यक्तीच्या बॅग असतात. तर राघवला वाटते की नक्की सिंधू ही विनायक आणि सावीला घेऊन नांदगावलाच निघाली असणार. तर इकडे सिंधू ही म्हणत असते की विनायक दादा, आज मी तुझे अनेक असे बर्थडे केलेले नाही, त्यामुळे मला आज असे इतका आनंद झालेला आहे की तुझे बरेचसे बर्थडे मी आज साजरे करणार, कारण देवबाप्पांनी माझी इच्छा पूर्ण केली. आत्तापर्यंत मी माझ्या मुलाला स्टार समजत होते, पण तो स्टार नाही, आज माझा मुलगा मला भेटला, त्यामुळे मला खरंच इतका आनंद झालेला आहे की त्यामुळे मी तुझ्यासाठी इतके हे केक आणले. तेव्हा मात्र राघव रागाने सिंधूजवळ यायला प्रयत्न करतो. तर लगेच तो दुसरा माणूस म्हणत असतो की तुम्ही हे काय करता, त्या बॅगा माझ्या आहेत. तर राघव आणखीन थोडासा शांत होतो आणि त्याला समजते की सिंधू ही कुठेही विनायकला घेऊन जाणार नाही. तेव्हा मात्र सिंधू म्हणत असते की मी असे काही करणार नाही की ज्यामुळे तुमच्या कुटुंबाला एक खूप मोठा असा धक्का बसेल, पण माझ्या मुलासोबत मला माझे ते आनंद साजरे करायचे. आत्तापर्यंत मी त्याला फक्त आठवणीने माझे आनंद साजरे केले, पण आज मला त्याच्या समोर आणि त्याच्यासोबत सर्व काही इच्छा पूर्ण करायच्या. आणि 72 तासाच्या आत तुम्ही जर हे सत्य रत्नपारखी कुटुंबासमोर नाही आणले तर मग काय होईल हे मी सांगू शकत नाही. मी विनायकला माझ्यासोबत कायमची घेऊन जाईल. तर राघवला आणखीन धक्का बसतो. तेव्हा आता राघव विनायकचे हे सत्य मधू आणि रत्नपारखी कुटुंबासमोर सांगणार का, ते पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करत रहा. धन्यवाद.